हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ब्राशीला व्लॉगमध्ये। आज आपण ना ब्रेडचे झटपट होणारे असे गुलाबजाम करणार। आपल्याकडे ब्रेड उरलेले असतात घरात, तर त्याचं काय बनवायचं, तर असा आपला गोड पदार्थ बनवायचा। असा एकदम मस्त रेसिपी आहे ब्रेडचे गुलाबजाम। तर बघा, आता मी याच्यासाठी गुलाबजाम बनवण्यासाठी मी आता ब्रेडचे स्लाइस घेतलेत आता एवढे, आणि आता याच्या कडा मी कट करून घेणार आहेत सर्व। आता ह्या कडा कट करून घ्यायच्या सर्व साईडने। कडा कट केल्या की हे आपले कडा ना अशा फेकायच्या नाहीत त्या कडा, त्याचे ब्रेड क्रम्स पण बनवता येतात आणि आपल्याला टिक्की बनवण्यासाठी किंवा नगेट्स बनवण्यासाठी याचा आपल्याला ब्रेड क्रम्सचा उपयोग होतो आपल्याला। तर अशा प्रकारे मी सर्व असे ब्रेड कट करून घेते आणि त्याचे जे ब्रेडचे कडा आहेत त्या सर्व ठेवून घेते एक साईडला। आता हे ब्रेड आहेत नाही सर्व 9-10 ब्रेड असे सगळे कुस करून घ्यायचे असे छान वाटीमध्ये। मिक्सरमध्ये बारीक केलं तरी पण चालेल, पण हाताने एकदम झटपट होतात, मिक्सर भरवण्याची काही गरज नाही त्याच्यामध्ये। आणि आता हे कुस करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं लागेल तसंच थोडं दूध ॲड करून घ्यायचं। बघा, कुस करून घेतलेत आता सगळे ब्रेड। आता याच्यामध्ये मी अर्धा कप दूध घेतलं, पण थोडंसं लागेल तेवढंच घ्यायचं आणि छान असं ब्रेड आहे ना ते असे चांगले दुधामध्ये असे मळून घ्यायचे। हे इतके अप्रतिम गुलाबजाम होतात ना, ते एकदम खव्यासारखेच, म्हणजे वाटत सुद्धा नाही की हे ब्रेडचे आपण बनवलेले आहेत म्हणून, असे एकदम खव्यासारखेच लागतात। पण आपण ह्या गुलाबजाममध्ये खवा वापरणार नाही आहे, प्रीमिक्स वापरणार नाही आहे, काहीच वापरणार नाही, फक्त ब्रेडपासून बनवणार आहोत। तर बघा, असा गोळा मळून घेतला आहे। आता रेस्ट व्हायला याला ठेवून देते 10 मिनिटासाठी, आणि गॅसवरती ना हे ठेवले, तेल गरम करायला ठेवलं, आणि आता मी असे झटपट असे गुलाबजाम असे वळून घेते। बघा, असे हातावरच करून घेते छान। बघा किती छान असे सुरेख असे होतात, असे खूप सुंदर होतात हे गुलाबजाम, की कळत पण नाही आपल्याला की हे ब्रेडचे गुलाबजाम आहेत म्हणून। असे एवढ्या 10-12 ब्रेडमध्ये आपल्याला नाही का 10-12च गुलाबजाम होतात असे। तर मी असे सर्व गुलाबजाम करून घेते। आता केलेत बघा, एक सिलेंडर शेपचा पण करून घेतला आहे मी असं। आता गॅसवरती ना तेल ठेवलं आहे मी तापायला कढईमध्ये। आता तेल ना तापलं आहे, त्याच्यामध्ये हे गुलाबजाम सोडून घ्यायचे। तेल जास्त गरम नको आहे, थोडंसं मीडियम तापलेले आहे तेल, त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं। म्हणजे जास्त तेल तापलेलं असलं तर गुलाबजाम जळतात वगैरे, आणि थोडेच टाकायचे। आधी बघायचं की गुलाबजाम आपण तेलात टाकल्यानंतर फुटतोय की काय वगैरे। तुम्ही ते तुपामध्ये तळले तरी पण चालेल गुलाबजाम। आणि आपली ही स्वीट रेसिपी आहे झटपट, तुम्ही सणावाराला करू शकता, किंवा अचानक मुलं म्हटले की आम्हाला गुलाबजाम हवे, तर दुकानामध्ये आणायला वेळ नाही, तर घरीच असं ब्रेड असतातच घरामध्ये ना, त्याचे झटपट असे ब्रेडचे गुलाबजाम करायचे। आता हे लालसर रंगावरती चांगले तळून घ्यायचे। आता हे गुलाबजाम बघा असे तळून घ्यायचे। बघा, गुलाबजाम फुटले नाही, काय नाही, तुटले नाही, चिरले नाहीत काय, असे एकदम असे ब्राऊन कलरचे लालसर असे गुलाबजाम तळून घ्यायचे। कलर खूप सुरेख आलाय बघा गुलाबजामला असा, आणि झटपट होणार आहे 5 मिनिटात, 5 ते 10 मिनिटामध्येच ही रेसिपी होते आपली। आणि तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असलं तर जास्त ब्रेड घ्यायचे। बघा, झालेत तळून। आता हे काढून घेते मी प्लेटमध्ये, दुसरी बॅच पण तळून घेते आता। टाकल्यानंतर लगेचच हलवायचे नाही, थोडं 2-3 मिनिटांनी हलवायचे। तो सिलेंडर शेपचा आहे तो पण गुलाबजाम तळून घेते त्याच्यामध्येच। अशा प्रकारे सर्व गुलाबजाम मी तळून घेते आता। आता तुम्ही असे रक्षाबंधनला करून बघा। तुम्हाला जर माझी ब्रेडची रेसिपी आवडली ना गुलाबजामची, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ। झालेत बघा तळून छान असे मस्त, काढून घेते मी आता हे सर्व गुलाबजाम। रेडीत बघा आपलं गुलाबजाम। आता ना पाक करून घेऊया आपण। आपल्याला पाक काय असं 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही आहे आपल्याला। तर मी 1 वाटी ना साखर घेतली आहे, आणि 1.5 वाटी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये।
पाक आपल्याला फक्त असं चिपचिपा होईपर्यंतच करायचं आहे. साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे आणि त्याला एक उकळी आणून द्यायची फक्त. असाच पाक करायचा आपल्याला. साखर विरघळवायची सगळं हलवून हलवून अशी आणि छानपैकी त्याला उकळी येऊ द्यायची छान अशी मस्तपैकी. विरघळली साखर पूर्ण. आता त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची आणि जायफळ पूड टाकून घेते आणि त्याच्यामध्ये ना हे पण टाकते, त्याच्यामध्ये केशरच्या काड्या टाकते 10-12. त्याने कलर खूप सुरेख येतो आणि चव पण छान येते वेलची आणि जायफळने. आता याला एक चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा. म्हणजे आपला पाक रेडी. बघा असा चिपचिपा झाला की समजायचं आपला पाक रेडी आहे म्हणून. कलर पण छान आला बघा त्याला. आता उतरवून घेतला आणि पाक ना थोडा कोमट करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडून द्यायचे, असे हलवून घ्यायचे आणि ते 2-3 तासासाठी असे मुरवत ठेवायचे त्याच्यामध्ये. मुरल्यानंतर एकदम अप्रतिम लागतात ते. झाकून ठेवते आता. बघा 2-3 तासानंतर बघा किती सुरेख आणि टम्म फुगलेत असे गुलाबजाम. वाटत सुद्धा नाहीत ना की आपण हे ब्रेडचे गुलाबजाम बनवलेत म्हणून. असे सर्व करून दाखवते मी आता तुम्हाला ते. पाक ओतून घेते त्याच्यावरती सर्व. रेडी बघा आपले गुलाबजाम. आता तुम्हाला मी यातलं ना एक कट पण करून दाखवते का कसे झालेत बघा. बघा किती सुरेख झालेत ते. बघा एकदम सॉफ्ट झालेत आतून. एकदम तोंडात टाकताच एकदम असे विरघळतात. इतके सॉफ्ट आणि अप्रतिम असे आपले गुलाबजाम झालेले आहेत. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.